या पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचे उपायुक्त डॉक्टर प्राचीताई जांभेकरजी, या पु ल देशपांडे अकादमीच्या आमच्या सर्व श्रीमती मिनलताई जोगळेकरजी, आमच्या पु ल देशपांडे सल्लागार समितीचे अध्यक्ष दीपक करंजीकरजी, सुजाता खरे मॅडम, निर्माण प्रतिष्ठानचे आमचे मित्र गुरुचरण सिंग, या ठिकाणी उपस्थित असलेले निसार खानजी, श्री कीर्तवर्धनजी आणि उपस्थित सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी, नागरिक बंधू भगिनी आणि मातांनो, खऱ्या अर्थाने माझा शब्दच मिनलताई तुम्ही चोरला, कारण मी हेच म्हणणार होतो की हा सर्व कार्यक्रम जो मंचावरचा झाला तो बघून मी इतका प्रभावात आलो की मी निशब्द झालोय. हा इतका सुंदर कार्यक्रम ज्या विद्यार्थ्यांनी केला, जरा जोरदार त्या विद्यार्थ्यांसाठी टाळ्या वाजवा. जरा आपण आपल्या जी वयाने मोठी मंडळी आहेत त्यांना मी सांगतोय, आपल्या जरा शाळेतल्या वयात जाऊया. हल्ली जो शब्द खूप परवलीचा आहे, रिबूट, स्वतःला रिबूट करू आणि शाळेत जाऊ. तर मला लक्षात आलं की माझाच विचार केला दीपकजी, तर या मुलांना एवढा आत्मविश्वास माझ्याकडे नव्हता. या आत्मविश्वासाने आमची पुढी जर पुढे निघाली तर भारत विश्वगुरु होण्यापासून कोणीही थांबवू शकतच नाही, ही मनोकामना माझी आहे. हा कार्यक्रम एक आगळा वेगळा कार्यक्रम यासाठी याचं कारण, आमच्या सांस्कृतिक कार्य विभागात आम्ही बसलो, आम्ही सगळेजण चर्चा करत होतो. पु ल देशपांडे कला अकादमीच्या मिनलताई आणि बाकी सगळ्यांना सुद्धा आपण विनंती केली की तुम्ही सुद्धा यामध्ये सूचना द्या, सहभागिता द्या. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75वा वाढदिवस, खरं तर वाढदिवस परंपरेप्रमाणे मोठी लोक पंचतारांकित हॉटेलमध्ये करतात. माझा काही त्याला विरोध आहे असं म्हणणं नाही, पण मी सांगतोय, काही लोक गर्दीच्या गर्दी जमवून करतात, तेही ठीक आहे, त्यांचं त्यांना लखलाप. पण केंद्र सरकारने ठरवलं, पंतप्रधानांनी ठरवलं, केंद्र सरकारच्या बरोबर महाराष्ट्र सरकारने ठरवलं की आपण वाढदिवस वगैरे जे आहे ते सेवा पर्व म्हणून साजरे करूया. नागरिकांना यात काहीतरी सहभागी करून घेऊया, नागरिकांना त्यात काही मिळालं पाहिजे म्हणून सेवा पर्व, सेवा या माध्यमातून विविध कार्यक्रमांची रचना लावूया. मला या ठिकाणी सांगायला आनंद होतोय दीपकजी की आपण आपल्या विभागाकडून अति महत्वाच्या असलेल्या पौराणिक अशा वास्तूंच्या संदर्भातली एस्केवेट, उत्खनन केलेल्या जागेतल्या संदर्भातलं जे जगासमोर सत्य आणलं पाहिजे होतं त्याचं पुस्तक केलं, पुरातत्व विभागाकडून केलं. या सेवा पर्वामध्येच आमच्या पुराभिलेख विभागाकडे 14 कोटीच्या वर असे दस्तावेज आहेत की जे सामान्यतः अभ्यासकांना मिळाले पाहिजेत. त्याचं डिजिटायझेशन चालू आहे, ज्यामध्ये महात्मा गांधींची पत्र आहेत, ज्यामध्ये इंग्रजांच्या काळातले काही संबंधित पत्रव्यवहार आहेत, काही दस्तावेज आहेत. मग या सगळ्या दस्तावेजांचं एक एक्झिबिशन ते सुद्धा या पंधरवड्यामध्ये आपण केलं. फिल्म सिटी बरोबर आजकाल ब्रँडिंगचा जमाना आहे. मग भारत हा आपला देश आता जगासमोर आदर्श म्हणून उभा आहे. तर त्या, कारण आताच ही बातमी आपण बघितली असेल की या त्रैमासिकामध्ये 8.2% GDP ने आपण जगातली सगळ्यात गतीने वाढणारी आर्थिक व्यवस्था आहे आपण पाहिलं. मग या सगळ्या योजनातून जो ब्रँड निर्माण झाला, म्हणून कल्पकतेने ब्रँड निर्मात्या
बुद्धिवंतांचं, क्रिएटर्सचं कॉम्पिटिशन आपण घेतली, त्याचं आता प्राइज डिस्ट्रीब्युशन होईल. मुंबई महानगरपालिकेबरोबर मुंबई शहरातील ज्या हेरिटेज वास्तू आहेत त्याचा एक इतिहास आहे, ऐतिहासिक संदर्भ आहे. त्या संदर्भाची संपूर्ण माहिती गोळा करून त्याचं पुस्तक केलं, त्या पुस्तकाचं प्रकाशन आपण केलं. याच ठिकाणी सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील अशी 75 लोकवाद्य आहेत की जी हळूहळू हळूहळू तंत्रज्ञानाच्या स्पर्धेमध्ये दुर्दैवाने मागे पडतायत की काय, म्हणून त्या 75 वाद्यांचा कार्यक्रम, त्यांचं एक्झिबिशन या ठिकाणी केलं. असंख्य असे कार्यक्रम केले. त्यामध्येच हा विचार आला की माझ्या लहान लहान माझ्या विद्यार्थ्यांना कसं सामावून घेता येईल आणि मग त्यांच्या कलागुणांना सुद्धा वाव मिळाला पाहिजे. आणि म्हणून मग डोक्यात कल्पना आली की आपण चित्रकला स्पर्धा करू आणि तेही नवभारत या संकल्पनेतून. त्या ठिकाणी मुद्दाहून आपण लिहिलंय सांस्कृतिक महासत्ता. भारत हा महासत्ता आहे आणि सांस्कृतिक महासत्ता आहे. या जे आपण प्राचीताईंनी विषय सांगितले ते सगळे विषय आपल्याला अभिमानाचे असलेले 12 गडकिल्ले जे आता युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मानांकित केले, पासून भारतातल्या विविध सांस्कृतिक विषयाबरोबर विकासात्मक विषयांना आपण विद्यार्थ्यांसमोर दिलं. मला असं वाटतं देशात एवढी मोठी सेवा पर्वामध्ये कुठलीच स्पर्धा झाली नाही, एवढी आपण सगळ्यांनी मिळून केली. मी आपलं खूप खूप अभिनंदन करतो. 75,000 विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले. मगाशी गुरुचरण सांगत होते 30 विभागात 80 शिक्षकांनी त्याचं परीक्षण केलं. पवार सर ना, त्यांनी सुद्धा यातली केलेली मेहनत प्रचंड आहे. आणि एवढं सगळं कार्य प्राचीताई तुम्ही तुमच्या सगळ्या सहकार्याने केलं. मला वाटतं मॅनेजमेंटचं सुद्धा यातला रोल जो तुमचा त्याच्यावरही तुम्ही टिप्पण लिहिलं पाहिजे, कारण हे सगळं जगासमोर आलं पाहिजे. हे सोपं नाहीये. ही जी आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत असणाऱ्या शिक्षकांची ही जी क्षमता आहे ना, या क्षमतेचा दीपकजी जगासमोर ही आपल्याला आणावीच लागेल. होय, आम्ही टीकेचे धणी होतो, टीका सुद्धा लोकशाहीमध्ये मान्य आहे, पण आम्हाला ज्यांच्यावर जे टीका करतायत त्यांना प्रश्न आहे, यातला अर्ध तरी करून दाखवा, यातलं 25% तरी करून दाखवा. आता ज्या आमच्या विद्यार्थिनी गायल्या, मला आश्चर्य आहे, कुतूहल पण आहे, कौतुकही आहे. मला सांगत होत्या प्राचीताई की काही सगळे विद्यार्थी एका शाळेतले नव्हतेच, वेगवेगळ्या शाळेतले, प्रत्येकाची सराव वेगळा, रिहर्सल वेगळी, शिक्षक वेगळा, शिक्षिका वेगळी, अगदी आपण पाहिलं पेट्या सुद्धा, त्याच्यावर ऍडजस्ट होणं कठीण. मग हा सगळा जो आहे एकत्रितपणे कार्यक्रम करण्याच्या बद्दलचा असलेला संवाद, हे सगळं जमवणं खूप कठीण आहे. आणि म्हणून या चित्रकला स्पर्धेने तर इतिहास घडवलाच आहे, त्याचं आपण या ठिकाणी कॉफी टेबल बुक बनवलं. पण अशा पद्धतीने गुणवत्ता हेरणं माननीय मोदीजी पंतप्रधान प्रधान सेवक म्हणून झाल्यापासून याच विषयावर काम करतायत. निपुण भारत हा त्यातलाच एक प्रकार आहे की आमच्या 3री पर्यंतच्या मुलामुलींना, विद्यार्थ्यांना घळाघळा, तुम्ही शब्द वापरला, घळाघळा, रटन करत नाही. हे वाचन आलं पाहिजे, ह्या पद्धतीचा विचार आणि त्यासाठीची योजना. आणि तिथपर्यंतच नाही, परीक्षा पे चर्चा, म्हणजे परीक्षेत सुद्धा माझ्या विद्यार्थ्यांना मानसिक घरातनं आधार मिळतो, शिक्षकांचा असतोच, पण माझं कर्तव्य पंतप्रधान म्हणून मी सुद्धा माझ्या विद्यार्थ्यांबरोबर कुठल्याही वयातले असो ते मी उभा राहीन. हे आपण जे पाहतोय ना, हे चित्र जे आहे, ही खरी लोकशाही आहे. आणि या अर्थाने भारत लोकशाहीने पुढे पुढे चाललाय. आणि म्हणून या स्पर्धेचं महत्व केवळ 75,000 विद्यार्थ्यांपर्यंत आहे असं नाही. याचं मूल्य, याचं योगदान, याचं संयोजन, याचा संवाद, याचं
मॅनेजमेंट याचे संदर्भ येणाऱ्या कित्येक वर्षापर्यंत राहतील इतकं चांगलं कार्य आपण सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. मला सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्यायच्यात की ज्यांनी यामध्ये सहभागिता दिली. याचं कारण भारत आपला जो आहे याचा एक सांस्कृतिक वारसा खूप मोठा आहे. मला दीपकजी यावेळेला युनेस्को मध्ये गेल्यावर थोडं जास्त लक्षात आलं, कारण तिथे बसलेली लोक, तुम्ही मागाशी ज्याचा उल्लेख केलात, मी नाव घेत नाही, नेपोलियनवर किती पुस्तकं निघाली. म्हणजे मी नेपोलियनवर आलोचना करतो असं नाही, तर नवीन परत विषय चर्चेला यायचा. पण माझ्या मनात शल्य जरूर हे आहे की आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या योद्ध्यावर पुस्तकं आणि माहिती याची वाणवा असताच कामा नये. आणि ज्यावेळेला युनेस्कोला आम्ही गेलो त्यावेळेला लक्षात असं आलं की ते संदर्भ बघणारी आयकॉमॉस का इकॉमॉस काय त्याला म्हणतात, त्या सल्लागार समितीच्या लोकांकडे जे लिटरेचर होतं त्याचा संदर्भ विदेशी पद्धतीने, विदेशी भूमिकेतून, विदेशी माणसाने लिहिलेल्यातनं ते आमचे गडकिल्ले पाहत होते. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं मूल्यमापन करत होते. आणि मी खरं तर आज सांगेन, महाराजांचीच कृपा आहे, त्यांचा तर अपार परिश्रम आहे, हे कोणी नाकारूच शकत नाही. पण ते मांडण्यासाठी जर मोदीजी नसते तर या आयकॉमॉसच्या लोकांनी या आमच्या 12 गडकिल्ल्यांच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली असती की काय, ही परिस्थिती होती. आमच्या महाराजांच्या ज्वाज्वल्य प्रभावशाली कर्तृत्वाला समजून घ्यायलाही मंडळी तयार नव्हती. ते मांडण्याचं कर्तव्य मोदीजींच्या सरकारने केलं आणि या 12 गडकिल्ल्यांना आपल्याला जागतिक वारसाचं मानांकन मिळालं. सांगण्याचा मुद्दा, आपलं साहित्य निर्माण झालं पाहिजे, साहित्य निर्माण झालं पाहिजे, त्या भाषेतून झालं पाहिजे, जगाला समजणाऱ्या भाषेत झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा खल जो आहे ना, हा शालेय जीवनातून व्हायला पाहिजे. आणि म्हणून शाळेतले विद्यार्थी, शाळेचे संस्थाचालक, इथे महानगरपालिका असेल, यांचं याकडे लक्ष बारकाईने असलं पाहिजे. हा हेतू या चित्रकला स्पर्धांच्या माध्यमातून होता. तो सफल होतोय, तो आनंददायी होतोय, तो प्रभावशाली होतोय. आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन, शाळांचं अभिनंदन, आमच्या महापालिकेचं अभिनंदन, आणि ज्यांना पारितोषिक मिळालंय त्यांचं मनापासून अभिनंदन करताना यापुढे सुद्धा तुम्हाला पुढे जायचंच आहे. हे रंग तुमच्या आयुष्यामध्ये जगण्याचे रंग भरणार आहेत. या रेषा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या चाल, चरित्र आणि चलन याची रेष दाखवणार आहेत. या पद्धतीचा कॅनव्हास तुमच्या आयुष्याच्या मनाचा कॅनव्हास खोलणार आहे. आणि म्हणून या स्पर्धेमधून आदर्श माणूस निर्माण होणार आहे, या पद्धतीच्या भावना व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.